हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दक्षिण आफ्रिकेला हरवत भारत T20चा वर्ल्ड कप चॅम्पियन। अटीतटीच्या मॅचमध्ये 7 धावांनी भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवलं। भारतामध्ये जल्लोष। शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचनं मॅच भारताच्या पारड्यात। षटकार रोखत डेव्हिड मिलरची विकेट। 177 धावांच्या टार्गेटचा सामना करताना 8 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेची 169 पर्यंत मजल। पराभवाच्या जबड्यातून बुमराह हार्दिक पांड्यानं मॅच काढली। वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट्स घेणारा बुमराह मॅन ऑफ द सिरीज। विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच। हा माझा शेवटचा T20 विश्वचषक। विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। हा माझा शेवटचा सामना। या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला। रोहितची प्रतिक्रिया। 17 वर्षांनी भारतानं दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला। रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची कमाल। पंतप्रधान मोदींकडून अभिनंदनाचा वर्षाव। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। भारतीय संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे। विश्वविजेत्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। भारतीय संघानं 11 वर्षांनंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी। देशभरात जल्लोष। भारतीय खेळाडूंचं कौतुक। कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास। व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये धोका दिल्याचे वक्तव्य करणारा कथित ऑडिओ व्हायरल। अजितदादा तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा। बारामतीमधल्या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते। करिअर पॅशनबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात। 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम आज पुण्यामध्ये असणार। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागून योजना राबवण्यात येणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। जिओ पाठोपाठ एअरटेलचाही मोबाईल रिचार्ज महागला। एअरटेलकडून आपल्या विविध मोबाईल सेवांच्या दरामध्ये 10 ते 21% वाढ। जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाच्या जेरी। रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार। मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा। रायगड रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।